शेवया हा नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय तर आहेच. पण आपण त्याच पद्धतीने शेवया बनवून खात असतो. कधी गोड शेवया, कधी तिखट शेवया. पण त्याच प्रकारचे पदार्थ आपल्याला खायला सुद्धा कंटाळा येतात ना. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत शेवयांची एक आगळी-वेगळी रेसिपी शेअर करते, जी मला खात्री आहे की तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पहा. तर नेहमीच्या शेवया इथे मी घेतलेल्या आहेत. या रव्याच्या शेवया आहेत. सगळ्यात आधी एक छोटीशी तरी देखील खमंग अशी फोडणी तयार करून घेऊ. तर हा पदार्थ करण्यासाठी ना फार अशी तेलाची गरज पडत नाही. कमीत कमी तेलामध्ये सकाळच्या नाश्त्याचा हा पदार्थ तयार होतो. तर यासाठी अर्धी पळी तेल कढईमध्ये घेतलेलं आहे. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये घातली मोहरी, थोडंसं जिरं घालायचं साधारण अर्धा चमचा. यामध्येच एक छोटा चमचा भरून घेतलेला आहे हरभरा डाळ आणि यासोबतच उडदाची डाळ सुद्धा घालायची. या दोन्ही डाळी हलक्याशा खमंग सुवास येईपर्यंत परतून घेतल्या. आता यामध्ये एक तिखटाची हिरवी मिरची घेतलेली आहे. ही जरा जास्त तिखट आहे म्हणून एकच घेतली. छान बारीक याचे तुकडे करून घेतले. म्हणजे मग लहान मुलांना अशी जास्त तिखट अशी लागणार नाही. सोबतच थोडंसं हिंग घालायचं, कढीपत्त्याची काही पानं घालून थोडंसं परतून घ्यायचं. आता शेवया इथे मी घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा या फोडणीमध्ये घालूयात आणि हलकासा रंग येईपर्यंत परतून घेऊयात. शेवया थोड्याशा नाजूक असतात, त्यामुळे हलक्या हाताने या शेवया परतून घ्यायच्या आहेत. हाय फ्लेमवरती अजिबात या शेवया परतायच्या नाहीत, लगेचच रंग धरतो. पण या शेवया तुम्ही लो टू मीडियम फ्लेमवरती परतू शकता. अगदी 4 ते 5 मिनिटामध्ये हलकासा रंग येतो. आपल्याला खूप वेळ या शेवया परतायच्या नाहीत. शेवया अशा तुम्ही फोडणीमध्ये परतून घेतल्या ना, की छान खमंग असा पदार्थ तयार होतो. तर बघा, अगदी एक 4 ते 5 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवरती छान शेवया इथे मी भाजून घेतलेल्या आहेत. या भाजून घेतलेल्या शेवया आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायच्यात. तर या शेवया अगदी एक 4-5 मिनिटांसाठी अशाच ठेवल्या होत्या. हलक्याशा थंड झालेल्या आहेत. यामध्ये सगळे हेल्दी पदार्थ घालूयात. तर इथे मी मीडियम साइजचं गाजर साल काढून खिसून घेतलेलं आहे. भाज्यांचं प्रमाण किंवा कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नक्कीच निवडू शकता. एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक असा चिरून घेतला. एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे आणि यासोबतच फ्रेश असा वाटाणा सुद्धा मी घेतलेला आहे. आणि इथे थोडीशी कोथिंबीर घेतली. चवीपुरतीचं मीठ यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळे पदार्थ शेवयांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मिक्स करताना शेवयांचा भुगा होऊ शकतो. म्हणून या पद्धतीने टॉस करत तुम्ही व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ शकता. तर बघा, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. यामध्ये शिमला मिरची सुद्धा छान जाते आणि सोबतच आपला पत्ता गोबी असतो तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी न घालता इथे आपल्याला दही घ्यायचंय. दही फार आंबट नको. जितक्या शेवया तुम्ही घेतलेल्या आहेत याच्या निम्म इथं दही घ्यायचं आहे. तर दही इथे थोडंसं घट्ट आहे, पण तुमचं जर दही थोडंसं पातळ लागलं असेल तरी सुद्धा चालू शकतं. फक्त फार आंबट घेऊ नका. तर दहीऐवजी फक्त तुम्ही पाणी इथे वापरू नका, कारण दह्यामुळे खरंच खूप छान टेस्ट येते आणि नुसतं पाणी जर घालाल तर हवी तितकी छान अशी टेस्ट येणार नाही. दही थोडंसं पातळ असेल तरी सुद्धा चालू शकतं, पण एक जो आंबटपणा असतो किंवा जो दह्याचा स्वाद असतो ना, तो खूप छान या पदार्थामध्ये उतरतो. तर बघा, हे मिश्रण छान असं बाइंड झालेलं आहे. खूप कोरडं सुद्धा नाही किंवा खूप असं ओलसर सुद्धा झालेलं नाही. अगदीच तुम्हाला वाटलं हे मिश्रण खूप कोरडं वाटतंय, तर अशा वेळेस थोडंसं एक 4-5 चमचे पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. आता इथे इडलीचं भांडं मी घेतलेलं आहे. या इडलीच्या साच्याला तेलाने चांगलं ग्रीस करून घेऊ. ही जी कृती आहे ती तुम्ही आधीच करून घेतली तरी सुद्धा चालेल. आता जे शेवयाचं मिश्रण तुम्ही तयार करून घेतलेलं आहे, ते फार वेळ असंच ठेवायची गरज नाही खरं तर. लगेचच तुम्ही याच्या इडल्या बनवू शकता. रेग्युलर साइजची जेवढी आपली इडली असते की नाही, त्याच आकाराचं आपल्याला इथे हे मिश्रण यामध्ये घालायचं आहे. साधारण पोह्याचे 2 ते 2.5 चमचे इथे बसतील. आता शेवया ज्या आहेत ते फार असं चौपट वगैरे फुलल्या जात नाहीत किंवा शिजवल्यानंतर सुद्धा खूप जास्त असा आकार घेत नाहीत. यामुळे शेवयांच्या इडलीचं प्रमाण रेग्युलर इडलीप्रमाणेच ठेवावं लागतं. आता हे मिश्रण तुम्ही इडली पात्रामध्ये घातलं की या इडल्या हाताने थोड्याशा हलक्या हाताने सेट करून घ्याव्या लागतात. इथे मी थोडंसं चमच्याने सेट करून घेतलेल्या आहेत किंवा हाताचा सुद्धा तुम्ही हलक्या हाताने दाबून घेतल्यात ना तरी सुद्धा चालेल. तर बघा, संपूर्णपणे साच्यामध्ये इडली भरून झालेली आहे. तयार केलेल्या मिश्रणामध्ये एक 8-10 तरी इडल्या तयार होतात. हवं असेल ना तर या मिश्रणामध्ये आवडत असेल तर शेंगदाणे किंवा मग काजूच्या पाकळ्या तुम्ही घातल्यात ना तरी सुद्धा छान स्वाद येतो बरं का. तर इथे आपलं इडलीचं भांडं तयार झालेलं आहे. इकडे पाणी सुद्धा आधीच मी उकळण्यासाठी ठेवलं होतं. पाणी उकळताच हवं, अजिबात नॉर्मल पाणी नको. पाणी उकळायला लागलं की लगेचच हे भांडं यामध्ये ठेवायचं आहे आणि साधारण एक 15-1 मिनिटांसाठी छान वाफवून घ्यायचं. या इडली सोबत सांबर सुद्धा खरंच खूप छान लागतं. पण एक चटणीचा वेगळा प्रकार तुमच्यासोबत शेअर करते, जो सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन तयार होतो. तर
थोड्याशा तेलामध्ये मी इथं उडदाची डाळ घातली, थोडंसं जिरं घातलं, मोहरी घालायची नाही, हिंग घातलं, आवडीनुसार मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. मध्यम आकाराचा कांदा असा जाडसरच मी चिरून घेतलाय. तो हलकासा मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा असा चांगला मऊसूत झाला, की इतर साहित्य सुद्धा आपण यामध्ये घालूयात. तर कढीपत्त्याची काही पानं घातलेली आहेत. यासोबतच थोडेसे शेंगदाणे घालायचे. साधारण एक 2-3 चमचे शेंगदाणे घेतलेत आणि यासोबतच खोबऱ्याचे काही काप सुद्धा घ्यायचे आहेत. साधारण रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार अर्धी वाटी भरून खोबऱ्याचे काप असतील. इथे मी हे ओलं खोबरं घेतले. आता हे सगळं साहित्य मध्यम आचेवरती हलकासा रंग चेंज होईपर्यंत परतून घेऊयात. खरं तर आपण ही चटणी बनवत असतानाच यामध्ये छान अशी खमंग फोडणी दिलेली आहे. यामुळे एक्स्ट्रा आपल्याला या चटणीवरती वरून तडका देण्याची किंवा फोडणी देण्याची अजिबात गरज पडत नाही. अगदी झटपट तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता छान सगळं साहित्य भाजून झालेलं आहे. सगळं साहित्य चांगलं भाजून झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि बंद फ्लेम करूनच यामध्ये घालायची आहेत काही पुदिन्याची पानं आणि मुठभर कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशी कोथिंबीर चांगली सॉफ्ट पडायला हवी. आता हे सगळं साहित्य आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे आणि यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. शेंगदाणे तुम्हाला इथे घ्यायचे नसतील तर याऐवजी तुम्ही डाळवं किंवा फुटाणे सुद्धा इथे घेऊ शकता. आता सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. यामध्ये चवीपुरतीचं मीठ घालूयात आणि तुम्हाला चटणी किती दाटसर हवी आहे, किती पातळ हवी आहे यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तर इथे तुम्ही बघा मस्त एकसंध अशी चटणी तयार झालेली आहे. थोडीशी मला ही दाटसर वाटली म्हणून एक थोडंसं पाणी यामध्ये वाढवलेलं आहे आणि तुम्ही इथे चटणी बघू शकता. ही चटणी सुद्धा खूप कमाल लागते, झटपट तयार होते आणि या चटणीला खरंच मी सांगते अजिबात वरून तडका द्यायची गरज नाही. पण जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर द्या. आता इकडे बरोबर 15 मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे आणि इडली तुम्ही इथे बघू शकता छान वाफवलेली आहे. 15 मिनिटामध्ये छान इडली तयार होते. शेवई थोडीशी दाबून बघायची. जर शेवई चांगली वाफवली गेली असेल तर समजून घ्यायचं की इथे परफेक्ट आपली इडली अशी तयार झालेली आहे. छान इडली वाफवलेली आहे. तर बघा परफेक्ट अशी इडली तयार झाली आहे. ही इडली ना मुलं अशीच सुद्धा खाऊ शकतात. कुठल्याही चटणीची, सांबारची मुलांना गरज नाही. अशीच त्यांना एक इडली हातामध्ये द्या, मस्त मनसोक्त पोट भरून खातील. फक्त एक लक्षात घ्या की ही इडली आहे ना खूप वेळ असे हव्यावरतीच ठेवायची नाही. कारण कुठल्याही प्रकार तुम्ही बनवा शेवयांचा, हा हवेच्या संपर्कात आला की नंतर अशा शेवया थोड्याशा वातड होऊ शकतात, अशा कोरड्या कोरड्या पडू लागतात. म्हणूनच हलक्याशा थंड झाल्या की लगेचच तुम्ही एखाद्या डब्यामध्ये घालून ठेवू शकता. तयार केलेल्या साहित्यामध्ये बरोबर 10 इडल्या तयार झाल्या. वरून अशी मस्त चटणी घालायची आणि खरंच सांगते 2 इडल्यामध्ये छान टमटमीत पोट भरलं जातं आणि सकाळचा नाश्ता ना छान परिपूर्ण होतो. यासोबतच पौष्टिक सुद्धा आहे. फार तेलाचा इथे आपण वापर सुद्धा केलेला नाही. तरी सुद्धा मस्त आहे. चवीला चटपटीत लागतो. तर आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.